नमस्कार. पोस्ट मध्ये सगळ्यांचं स्वागत. आपल्या छोट्या गावातून आलेली एक मुलगी MA, MPhil, PhD इथपर्यंतचा तिचा आलेख आणि आता एका मोठ्या कॉलेजची ती प्रिन्सिपल आहे. हा तिचा प्रवास अगदी वाखाणण्यासारखा आहे, नाही का? कालच बालक दिन साजरा झाला आणि आपली आजची गोष्ट आहे ही छोट्या मुलांसाठी आणि अर्थातच मोठ्यांसाठी. आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला भेटणारे प्राणी पक्षी, त्याचप्रमाणे जंगलात राहणारे प्राणी पक्षी यांच्याबद्दल काही अद्भुत माहिती आपली आजची मैत्रीण आपल्याला सांगणार आहे. तर ऐकूया गोष्ट तिची. नमस्कार. गोष्ट तिची मध्ये सगळ्यांचं स्वागत. आपल्याकडे आज आलेल्या आहेत मायाताई आठवले. नमस्कार. तुमच्या सगळ्यांच्या ह्या आता परिचयाच्या झाल्या आहेत, कारण गोष्ट तिची मध्ये आज पहिल्यांदा असं घडतंय की मायाताई आपल्याकडे सेकंड टाइम येत आहेत. म्हणजे दुसऱ्यांदा असं कोणी आलं नव्हतं आजपर्यंत, पण आजची गोष्टच खूप वेगळी आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी आहे. तर मागच्या वेळेस आपण बघितलं त्यांचा मराठीचा व्यासंग खूप मोठा आणि खूप छान छान उदाहरणं आपण बघितली होती. तर आज आपण एका अतिशय वेगळ्या विषयाकडे जाणार आहोत आणि जो विषय तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे. तर मायाताई मला सांगा की तुम्हाला हे प्राणी पक्षी या विषयाची कशी काय आवड निर्माण झाली? मी मिरजला राहत असताना माझ्या घरी 2 मांजरी होत्या आणि 2 कुत्रे होते. म्हणजे कुत्रे मी स्वतः सांभाळले नव्हते, पण मांजरी माझ्या घरात असायच्या. अच्छा. आणि असं एखाद वेळ आपल्याला जसा कंटाळा येतो तसं म्हणजे ह्या माझ्या मांजरांना पण कंटाळा येत असेल, मग ती माझ्याजवळ खेळायचे. मी त्यांना दोरीने वगैरे असं खेळवायचे. मग नंतर मी तरी किती वेळ हे करणार ना त्यांच्याबरोबर. मग त्या कुठेतरी फिरत असं यायच्या आणि म्हणजे चक्क ते त्या जांभया देताना सुद्धा मी बघायचे आणि म्हटलं आपल्यासारख्या माणसांना सुद्धा कंटाळा येतो, त्यांना सुद्धा काहीतरी विरंगुळा हवा असतो. मग हे उदाहरणार्थ म्हणजे मांजर, कुत्रे, रस्त्यावरनं फिरणारी गाढवं म्हणजे ते काम करत असतात तेव्हा ठीक आहे, पण एरवी ह्या आपल्या जवळपास राहणारे प्राणी पक्षी, घरातले राहणारे प्राणी हे वेळ कसा घालवत असतील, हा माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. की आपल्यासारख्या आपल्याला वेळ घालवायला भरपूर साधन आहेत, पण ह्या लोकांनी काय, मी लोकच म्हणते त्यांना, प्राणी म्हणत बरोबर आहे, ही लोक वेळ कसा घालवत असतील असा माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. आणि मी थोडंफार त्या ह्याने वाचन सुरू केलं. मला तेच एक विचारायचं होतं की मागच्या वेळेस आपण बघितलं की पु ल व पु शिवाजी सावंत यांचे तुम्ही वाचन करणाऱ्या, लेखन स्वतः करणाऱ्या आणि ह्या सलीम अली, मारुती चितमपल्ली यांच्याकडे कशा काय वळलात एकदम? म्हणजे मग मी जरा शोध घेतला की यांच्यावरची पुस्तकं. आता सगळ्यांना मारुती चितमपल्ली माहीतच आहेत, त्यांचं चकवा चांदणं हे आत्मचरित्र मी वाचलं. सलीम अलींची पुस्तकं वाचली, पक्षी तज्ञ. नंतर आता प्रसिद्ध असलेले म्हणजे डॉक्टर प्रकाश आमटे, व्यंकटेश माडगुळकर असे जी लोक प्राणी पक्षी, रानातले प्राणी, आपल्या जवळचे प्राणी यांची पुस्तकं मी वाचायला लागले. आणि मग त्यातून मला खूप गमती पण समजायला लागल्या. आणि मग हे प्राणी आपला वेळ कसा घालवतात हे माझ्या लक्षात यायला लागलं. मला एक सांगायचंय म्हणजे एक निसर्गाकडनं कुठलेही प्राणी आणि पक्षी यांना एक झोपेचं छान वरदान मिळालेलं आहे. म्हणजे ते आपला दिवसातला जवळजवळ 16 ते 17 तास ह्या झोपेमध्ये घालवतात. म्हणजे त्यांचा अर्धा दिवस निघून जातो आणि उरलेले जे काय 8-9 तास असतात ते शिकार करणं, आपल्या पिल्लांना वाढवणं आणि जंगलात त्यांच्या इतका जागरूक पक्षी नाही, कोणी जागरूक पक्षी नाही, प्राणी नाही. संपूर्ण रानाचं संरक्षण करणं हे सुद्धा त्यांच्या हातात असतं. ते उरलेले जे 6-7 तास असतात ते त्याच्यात घालवतात. बरोबर आहे. पण मला अजून एक हवंय की तुम्ही ह्याच्यावर पुस्तकं वाचली आणि सगळ्या नोट्स वगैरे काढल्या, टिप्पणी काढली, बरोबर, पण ह्याच्यावर एक कार्यक्रम करावा हे कसं काय तुम्हाला सुचलं? माझ्या असं लक्षात आलं की अरे आपण वाचतोय तेवढं म्हणजे काही लोकांना जेवढ्यांना आवड असेल
तेवढ्यांनाच हे माहिती असेल. मग मी हळूहळू काय केलं, ही मी माझी वाचलेली गोळा केलेली माहिती मी प्रथम माझ्या मुली पूजा आणि पौर्णिमा ह्यांना सांगायला सुरुवात केली. आणि मग त्या मला म्हणायला लागल्या, आई हे असं असतं, हे मांजर असं असतं, मांजर असं वागतं. हो म्हटलं, मी भरपूर प्राणी आणि पक्षी असे काढलेले आहेत की ते काय करतात, दिवसभर काय करतात. आणि मग कुठे नवरात्राचा कार्यक्रम असेल, गणपती उत्सवातला कार्यक्रम असेल, अगर छोट्या शाळेत कुठे कार्यक्रम असेल 14 नोव्हेंबरला, परीक्षा झाल्यानंतर शाळेकडनं एखादा लहान मुलांसाठी कार्यक्रम ठेवला जातो, तिथे भाषण करणं. आणि मग तेव्हा मी ही माहिती तिथे जाऊन सांगायला लागली. ह्याच्यातनं मला आवड निर्माण झाली. आणि जसा वेळ असेल तसा, आता तुम्ही मला अर्धा तास दिलात तर मी तो अर्धा तासात कार्यक्रम घेते, तास दिलात तर तास दे. खूप बोलण्यासारखं आहे आणि सांगण्यासारखं भरपूर आहे. आमच्या वेळेवर फक्त तुम्ही तेवढं मांडणार. बरोबर आहे. आणि म्हणूनच आपण आज कालच 14 नोव्हेंबर झाल्यामुळे आज तो ठेवलाय, कारण 14 नोव्हेंबरच्या ह्याला पण तुम्ही शाळांमध्ये जाऊन करत असत. बरं, आता मला खरं सांगायचं तर मी ह्या गप्पांमध्ये आणि प्रश्नांमध्ये आज वेळ घालवणार नाहीये. तर आम्हाला मुद्द्यावरच येऊया की तुम्हाला जेवढे सांगता येतील तेवढे पक्षी, प्राणी, जंगलातले, आपल्या रोजच्या रुटीन मधले यांच्याबद्दल छान छान गोष्टी सांगा, ऐकायला आवडतील खूप. मग म्हणजे मी सुरुवात अशी करते की आपल्याला रोजच्या रोज दिसणारा, उदाहरणार्थ कावळा हा एकदम धीट असतो. म्हणजे अगदी त्याला जर तुम्ही एखाद दिवशी काही बिस्किट, चुरमुरे म्हणा तर ते अगदी तो तुमच्या हातातनं घेऊन सुद्धा खातो. तो धीट म्हणून तो आपल्या घराजवळ राहतो. आणि मग म्हणजे मी कावळ्यांपासून सुरुवात का केली, आपल्याला तसं बघायला गेलं तर कावळा म्हणजे अगदी काही ठिकाणी असं म्हटलं काळा कुळकुळीत म्हणजे कावळा, पण कावळा तसा नसतो. कावळा पूर्ण काळा नसतो, तो मोरपिशी रंगाचा काळी झाक असलेला तेलकट पंखांचा पक्षी आहे. हो बरोबर म्हणतात. आणि कावळा जमिनीवर उतरला की तो कधीही उडी मारून चालत नाही, तो आपल्यासारखा टॉक टॉक म्हणजे एक पाय पुढे एक पायाने असा चालतो. आणि तो धीट असतो. आणि जर तुम्ही त्याला जर सवय लावली तर तो एक दिवस तो येईल, दुसऱ्या दिवशी आणखीन त्याचे 2 मित्र येतील. असं करून तुमच्या अंगणात एकेका वेळेला 25-25 कावळे सुद्धा येऊ शकतात. अरे बापरे. मग त्यांना खाण्याशिवाय कुठलंच आकर्षण नसतं. बरोबर. मग त्यांना तुम्ही काही घाला, एक बिस्किट अख्खं घालण्यापेक्षा त्या बिस्किटाचे 7-8 तुकडे करा, चुरमुरे टाका, फरसाण टाका, ते सगळं आवडीने खातात. आणि काहीही जर तुमच्याकडे नसेल असं तर आपलं घरात रोज शिजणारं भात, पोळीचे तुकडे सुद्धा ते तेवढेच आवडीने खातात. आणि आणखीन एक कावळ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की आपण माणसं ही निसर्गापासून खूप लांब जात चाललोय, पण अजून पक्षी, रानात राहणारे पक्षी, आपल्या जवळ राहणारे पक्षी हे निसर्गाच्या इतके जवळ आहेत. समजा एखादा वृक्ष घेतला तुम्ही, आंब्याचं झाड घेतलं, एखादं मोठा वृक्ष घेतलात, जर त्या झाडाची उंची समजा 70 फूट असेल आणि कावळ्याने जर बुंधापासून जर 20 फुटावर घर बांधलं तर समजायचं की यावर्षी पाऊस जास्त पडणार. त्याच्याही वर कावळ्याने घर बांधलं तर पाऊस थोडा कमी पडणार. आणि अगदी शेंड्याच्या जवळपास घर बांधलं तर पाऊस अत्यंत कमी पडणार. म्हणजे त्याचं घर सुरक्षित राहील अशा पद्धतीने तो घर बांधत असतो. हे आम्ही ऑब्झर्व करू. करा, अगदी अवश्य करा. आणि तुमच्या घराजवळ आल्यानंतर कावळ्याला जर तुम्ही दिसला नाहीत तर तो बाहेर म्हणजे बाहेर खिडकीच्या तावदानावर वगैरे येऊन तुम्हाला तो साप घालतो. आणि तुम्ही दिसल्यानंतर लगेच त्याचा आवाज बंद होतो. बरोबर आहे. तसंच मांजरांचंही आहे. आता हे पक्ष्यांचं आपण घेतलं, मग त्या पक्ष्यांबरोबर जेव्हा कावळ्यांना इथे खायला मिळतंय म्हटल्यानंतर चिमण्या येऊ शकतात, बुलबुल येऊ शकतात, असे छोटे छोटे पक्षी येऊन तुमचाही आणि त्यांचाही वेळ आनंदात घालवू शकतात. आता हा कावळा झाला. हा कावळा हा उडणारा पक्षी आपण घेतला होता. आणि आपल्या घरात राहणारं मांजर कोणी म्हणतात, म्हणजे असं एक सर्वसाधारण प्रवाद आहे की मांजर हे लबाड असतं. आणि ते लबाड असतंच, हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. माझ्या घरात 3 मांजरं आहेत. आणि म्हणजे आई आणि त्यांची 2 बाळं.
मी पण मला त्यांना माझीच बाळं म्हणते, पण त्यातलं एक बाळ अगदी लबाड असतं आणि एक अगदी शांत असतं. की लोक अशी काही जण सांगतात की त्या मांजरीला पिल्लं होत असताना जे पहिलं बाळ येतं ते फार लबाड निघतं. आता ते पहिलं कुठलं आणि दुसरं कुठलं हे आपण ठरवायचं याच्यावर. हो, बरोबर आहे. आणि जसं मला तुम्हाला अगदी सांगायचंय की माणसांना सुद्धा जसं डिप्रेशन येतं, कंटाळा येतो, एकटेपणा जाणवतो, तसा मांजरांना सुद्धा येतो. अशा वेळेला ते मांजर घरामध्येच तुमच्या एकटं बसलेलं असतं, पण तुम्ही बारकाईने, आता मी निरीक्षण करते म्हणून माझ्या लक्षात येतं, त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता जाणवते. बर. हा, आणि त्या वेळेला आपली त्यांना गरज असते, पण ते तोंडाने आपल्याला सांगू शकत नाहीत. ते फार तर आपल्या पायात येऊन घोटाळतील. मग मी अशा वेळेला त्या मांजरांना जवळ घेते आणि त्याला आपली, तेव्हा म्हणजे माझ्या घरातल्या मांजरांना माझी आवश्यकता होते, तेव्हा मी त्या मांजराला सरळ माझ्याजवळ बसवते. आणि त्यांचं एक असं वैशिष्ट्य माझ्या लक्षात आलं सर्व प्राण्यांच्या बाबतीत, की त्यांचे हात आणि पाय त्यांच्या अंगात जिथे पोचू शकत नाहीत तिथे आपण हात फिरवायचा. उदाहरणार्थ मांजराचा हात इथे कानापर्यंत जातो, पण त्याच्या डोक्यावर पोचत नाही, म्हणून त्याच्या डोक्यावरनं हात फिरवणं, त्याच्या पाठीवरनं हात फिरवणं, त्याची शेपटी गोंजारणं, आणि त्या ह्याच्यात त्यांना आपल्याकडनं आश्वासन मिळेल की ही व्यक्ती आपल्यासाठी काहीतरी करते, आपल्यावर माया करते. त्यावेळेला ती मांजरं खूप खुश होतात आणि त्यांचं जे डिप्रेशन, त्यांना एकटेपणा आलेला असतो, तो निघून जातो. आणखीन एक आता मागचं मी तुम्हाला उदाहरण देते मांजरांच्या बाबतीतलं. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आपण आधुनिक, म्हणजे त्या प्राण्यांपेक्षा आपली बुद्धी थोडी जास्त असल्यामुळे आपण हे आता टीव्ही सारखे हे जे कार्यक्रम, मोबाईलवरचे कार्यक्रम, ह्याच्यात आपण गुंतलोय आणि आपण निसर्गापासून लांब जातोय. पण 2010 साली जेव्हा चेन्नईमध्ये सुनामी आली, तेव्हा जास्त करून माणसं गेलेली आहेत आणि आपली स्थावर मालमत्ता ह्यांचं नुकसान झालेलं आहे. पण मांजर, कुत्रा, हत्ती, कोल्हे असे राहणारे प्राणी अत्यंत कमी गेलेत, कारण त्यांचं निसर्गाशी नातं असल्यामुळे त्या लोकांना आता सुनामी सारखी प्रचंड काहीतरी इथे पाण्याचा लोंढा येणार आहे हे त्यांना जाणवलं होतं. बर. तेव्हा हे सर्व पक्षी डोंगर वर झाडं अशा ठिकाणी त्यांनी मार्गक्रमणा सुरू केली आणि नंतर ही सुनामी आली, सगळा गोंधळ उडाला. आणि नंतर आता काय काय झालं हे बघण्यासाठी जेव्हा माणसं जंगलात फिरायला लागली, तेव्हा तुम्हाला खोटं वाटेल, एका पिंपळाच्या झाडावर 350 मांजरं बसलेली होती. बापरे. म्हणजे त्यांना कल्पना आली की हे होणार आहे आणि आपल्या ह्याच्यात आपण जाणार, बरोबर, म्हणून त्यांनी ते जंगलातलं सगळ्यात उंच असलेलं पिंपळाचं झाड निवडलं आणि त्याच्यावरती बसली होती. मग नंतर ती हळूहळू करत सगळं व्यवस्थित स्थिरस्थावर झाल्यानंतर ती आली. म्हणजे हेच जर आपण आता शास्त्रज्ञ शोधून काढतात की अमुक ठिकाणी सुनामी येणार आहे, पण तेव्हा नव्हतं म्हणजे, आणि त्यांना समजलं नव्हतं संकटाची चाहूल आणि त्यांना, कुठूनही येणारी निसर्गातली संकटाची चाहूल त्यांना जाणवते. पाऊस कधी पडणार आहे, भूकंप कधी होणार आहे, वादळ कधी सुटणार आहे, हे ह्या प्राण्यांना समजतं आणि त्याप्रमाणे ती आपली काळजी घेतात. आणि हे म्हणजे अगदी सगळ्यात आश्चर्य वाटलं, म्हणजे 350च्या वरती सुद्धा असतील मांजरं बसलेली. त्या लोकांनी एवढा एक 300-350चा तरी आकडा मोजला होता. बरोबर. त्याच्या आधी कोणी आणखीन पळूनसा गेलेली असतील. हो. हे झालं मांजरांच्या बाबतीत. आणि आता आपण कावळ्यांच्या बाबतीत ऐकलं. हो. आता आम्हाला थोडं जंगली प्राण्यांचं किंवा ह्याचं सांगणं काहीतरी. आणखीन आता म्हणजे हे 2 प्राणी झाले. बोलायचं झालं तर मी प्रत्येक प्राण्यावर आणि पक्ष्यावर बोलू शकते, पण आता आणखीन आपल्या जवळपास उडणारा म्हणजे पक्षी म्हणजे घार. घार हा नेहमी उंच झाडांवरती राहतो आणि आपण म्हणतोच आहे, घार हिंडत आहे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. तसंच उदाहरण म्हणजे मला जास्त आपल्याकडे वेळ पण कमी असल्यामुळे आपण विस्तृत बोलू शकत नाहीये, पण त्यातलं मी एक उदाहरण देते. म्हणजे घार, नर आणि मादी हे आपली जोडी कशी ठरवतात, तर मादी घार असते ती आपल्या चोचीमध्ये एक काठी घेते आणि
खूप वर, म्हणजे जवळजवळ जमिनीपासून जवळजवळ 100 फूट वर आकाशात ती जाते आणि ती आपल्या तोंडाची चोचीमध्ये, तिच्या चोचीमध्ये जी काठी पकडलेली असते ती आपल्या वर फेकते आणि तिच्या बरोबर जो नर पक्षी आलेला असतो त्या नर पक्षाने ती काठी तोंडात पकडायची असते आणि मादीने जेवढी ती उंच फेकलेली असते त्याच्याही 3 ते 4 फूट ती काठी उंच गेली तर ती मादी, म्हणजे ती घार, त्या घार पक्षाला पसंत करते. बर. आणि जर त्याची तेवढी ती काठी उंच गेली नाही तर आत्ताच्या भाषेत बोलायचं म्हणजे त्यांचा ब्रेकअप होतो. अरे बापरे, एवढं आहे? एवढं आहे. आणि जर ती काठी उंच फेकली गेली त्याच्या, म्हणजे ती पसंत करते, तर ती त्याला पसंत करते आणि मग त्यांची जोडी बनते आणि मग ते दोघं मिळून घरटं बांधतात. नंतर त्यांचा काय 2-2.5 महिन्याचा काळ असतो, त्याच्यामध्ये ती अंडी तयार होऊन ती अंडी त्याच्यात घातली जातात. पण त्यांची निवड ही अशीच असते आणि ती आपापली करतात. तेव्हा म्हणजे त्या घारीच्या बहिणी, आई वडील आपल्या माणसांसारखं असं कोणी नसतं, ते त्यांचं आपापसात स्वतः ठरवतात. आणि जंगलात राहणारे प्राणी म्हणजे आणखीन, आता मी माकडांकडे वळते. बरं, ते आमच्या आवडीचे सगळ्यांचे असतात. माकड म्हणजे आपल्याला सर्वात जवळचा प्राणी म्हणजे माकड. आपले पूर्वज, आपण त्यांचे वंशज, हे त्यांच्याकडनं सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे. ते सतत रानात अगर आपल्या घराजवळ राहून जंगल म्हणजे याच्यावर राहत असतात, झाडावरती राहत असतात आणि ते पुढे घडणारी गोष्ट आपल्या ओरडण्याने, त्यांच्या ओरडण्याचे टोन वेगवेगळे असतात त्यावेळचे, म्हणजे संकटाच्या वेळचे, आनंदाच्या वेळचे, शत्रुपक्ष कुठला येतोय त्यावेळचे, हे त्यांचे आवाज प्रत्येक निरनिराळे असतात. आणि अशीच माकडांची 1-2 उदाहरणं, म्हणजे माकड म्हणजे लाल तोंडाचं असेल ते माकड आणि काळ्या तोंडाचं असेल ते वानर असं आपण म्हणतो. मग आता मी ही तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती काळ्या वानरांची. बर. पहिल्या काळी म्हणजे आपण सुद्धा आटपाट नगर होतं, तिथे गोष्टीमध्ये आपण वाचतो की घरातनं जाताना आपण शिदोरी नेतो आणि त्या गोष्टींमध्ये असा उल्लेख असतो की तहान लाडू बरोबर न्यायचे, भूक लाडू बरोबर न्यायचे. हो, तसे म्हणजे ते न्यायचे आणि प्रवासात ते आपल्याला उपयोगी येतील, आपण खाऊ शकू म्हणून ते आपण नेतो. पण जेव्हा जंगलात ही माकडांना ही कल्पना असते की ह्या ऋतूमध्ये, उदाहरणार्थ म्हणजे एप्रिल-मे ह्या ऋतूंमध्ये सगळीकडे रखरखाट झालेला असतो. म्हणजे मी ह्या आपल्या कोकणच्या भागातलं मी सांगते, मी आता गुहागर मधनं बोलते. म्हणजे त्यावेळेला झाडावरती आंबे वगैरे सोडले तर जास्त फळं नसतात आणि झाडाची पानंही सुखायच्या मार्गाला लागलेली असतात, त्यांच्यातही पाणी कमी असतं. आणि तेव्हा हे माकड हे काय करतात, माकड आणि वांदर, की आपल्या पुढल्या आपल्या भुकेची सोय करण्यासाठी जंगलात मिळणारे, म्हणजे प्रथम म्हणजे मोहाची फुलं. मोहाची फुलं, मधमाशांच्या पोळ्यांमधला मध आणि जांभूळ, जंगलातले आंबे आणि ते खाऊ शकत असणारी फळं, त्याच्यामध्ये म्हणजे आंबे येतात, बोरं येतात, करवंद येतात, जांभळं येतात. आणखीन जंगलात उगवणारी फळं ते खाऊ शकतील अशी, त्यांचे गर, त्यांच्या साली आणि ते काढून झाल्यानंतर उरलेली बी असते, त्या बी मध्ये त्याच्यात आणखीन एक भाग असतो. म्हणजे आपण बदाम फोडल्यानंतर बदामाची बी जशी निघते तशी प्रत्येक फळाच्या बी मध्ये एक गर असतो आणि तो सुद्धा तितकाच पौष्टिक असतो. आणि हे वांदर ते अशा प्रकारची सगळी, त्याच्यात गोड फुलांचा सुद्धा समावेश असतो. मोहाची फुलं ही गोड असतात, ती पण ती घेतात आणि अन्य आणखीन जी गोड फुलं असतील त्या फुलांच्या पाकळ्या आणि ही मी सांगितलेली ही फळं, ही सगळी एकत्र करतात. त्यांचा अक्षरशः काला केला जातो, ही एकजीव केली जातात. त्यांच्यातला जो ओलसरपणा असतो फळांमधला तो उन्हामध्ये सुकवून ती पूर्ण सुखी केली जातात आणि मग त्यांचे
चक्क लाडू बनवले जातात. गोल आकाराचे ते लाडू बनवतात म्हणून आपण त्यांना लाडू म्हणायचं. बरं. आणि जर चपटं बनवलं असतं तर आपण त्यांना वडी म्हटलं असतं. पण हे साधारण गोल, अगदी ते म्हणजे आपल्यासारखे अगदी गोल गरगरीत नसतात, ओबडधोबड असे गोलसर, पण त्यांना आकार गोल असतो. ओके. आणि असे ते लाडू ते तयार करतात. आणि त्यावेळेला जेव्हा लाडू ते करतात तेव्हा कुणीही खात नाही. बर. आणि हे असे तयार केलेले लाडू, ते लाडू त्या म्हणजे त्याच्या आधीच हे लाडू एकीकडे बनत असतात. त्यातले काही वानर जंगलामध्ये फिरत असतात आणि मोठी मोठी जी झाडं असतात त्या झाडांमध्ये नैसर्गिकरित्या ज्या ढोल्या तयार झालेल्या असतात. ढोल्या म्हणजे एखाद्या मोठ्या खोडातला रिकामा भाग, बरोबर, तो असा नैसर्गिकरित्या मोठ्या झाडांमध्ये तयार होतो. आणि मग हे लाडू काय केले जातात, म्हणजे त्या माकडांना आणि वानरांना सुद्धा इतकं समजत असतं की ह्या अमुक एक झाडाची पानं, ही झाडाची पानं ही कधीच किडत नाही. उदाहरणार्थ कडुलिंब, त्या कडुलिंबाची पानं ते घेतात आणि त्या ढोलीमध्ये संपूर्ण ढोलीमध्ये ती कडुलिंबाची पानं साठवली जातात आणि त्याच्यामध्ये ते नंतर केलेले लाडू त्या ढोलीमध्ये ठेवले जातात. आणि त्यानंतर काही म्हणजे आपल्याला माहित नसतं पण त्या वानरांना माहिती असतं ही अमुक ठिकाणची माती आहे, ह्याच्यात कधीही कीड तयार होत नाही. मग ते माती गोळा करतात, ती माती थोडीशी कालवतात आणि ते कालवायचे सुद्धा ते पाण्याने कालवत नाहीत, कारण पाणी आलं खराब होऊ शकतं. काही विशिष्ट प्रकारचे किडे ते गोळा करतात की आणि ते किडे ते त्या मातीमध्ये कुस्करतात आणि मग ती जी माती तयार केलेली असेल त्याने ती मी मगाशी जी ढोली म्हटलं ज्याच्यात लाडू ठेवले जातात, ती ढोली त्या मातीने ते संपूर्णपणे लिंपून काढतात. काय सांगते? हा, म्हणजे लिंपून काढता म्हणजे ते त्याच्यात आत सुरक्षित राहिले. आणि आणखीन मग त्यातला आता प्रत्येक वानर किंवा माकड यांची 30 ते पुढे 35, 50, 60, 70 अशी टोळी असते. आणि मग आता हे किती झालं तरी ते अन्न आहे. हो, ते दुसऱ्याला असं आवडू शकतं. हो, आणि जेवढं आयतं विनासायास मिळेल तेवढं हवंच असतं. पण मग ते आपल्या ढोलीतले लाडू कोणी पळवू नयेत म्हणून त्या टोळीतला एक सदस्य त्या झाडावर म्हणा, जवळपास बसून म्हणा, त्या ढोलीची कायम राखण करत असतो. आणि जेव्हा एप्रिल मे महिन्यात जेव्हा तुम्हाला खाण्याचा तुटवडा जाणवेल तेव्हा ती ढोली, ते सुद्धा एकाच वानराकडे, त्यातल्या त्यात जो सुदृढ आहे, जो सगळ्यांवर आपला अंकुश ठेवू शकतो, असा एकच वानर ती ढोली व्यवस्थित फोडून, म्हणजे जो लिंपण लावलेला असतो तो लिंपणाचा भाग काढून त्यातला एक एक लाडू आपल्या टोळीतल्या सभासदांना दिला जातो आणि त्या दिवशीची त्यांची भूक भागते. भूक लाडू. आणि म्हणजे हे आपण एका ढोलीत फार तर 100 लाडू असतील, 200 लाडू असतील, पण हे जंगलात राहणारे जे माणसं आहेत, म्हणजे कातकरी म्हणा, गोंड म्हणा, म्हणजे ज्यांच्या ज्या जाती आहेत त्या लोकांनी सांगितलंय की आम्हाला 1,000 लाडू असलेल्या सुद्धा ढोल्या मिळालेल्या आहेत. सांगते बापरे, एवढ्या प्रमाणात ते तयार करतात. कारण त्यांना ते एवढे दिवस पुरवायचे. एक लाडू खाल्ला तर त्यांचं तो एक लाडू त्यांना एका दिवसाला एक लाडू खाल्ला आणि नंतर ते कुठे पाणी असेल तिथलं पिऊ शकतात. तो एक लाडू जर खाल्ला तर त्यांना दिवसभराची भूक भागते. नाही, खूपच मस्त आहे हे. जेव्हा मी मारुती चितमपल्ली यांचं पुस्तक वाचलं, चकवा चांदणं, त्यांची भरपूर पुस्तकं आहेत, त्यांची जवळ 25-26 पुस्तकं आहेत ह्या सगळ्या विषयावर. पण मी त्यातल्या एका पुस्तकातला तुम्हाला एक अनुभव सांगते की जंगलामध्ये वानर, म्हणजे काळ्या तोंडाचं जे वानर असतं ते शेकोटी पेटवतं. आणि हे जेव्हा आदिवासी लोकांकडनं जेव्हा चितमपल्ली साहेबांना समजलं तेव्हा म्हणाले हे आश्चर्य आहे, हे तर मला बघायलाच पाहिजे, कधी पेटवतात ते शेकोटी? ते मग त्या आदिवासींनी सांगितलं असं ते रोज काही आपल्यासारखी चूल वगैरे पेटवत नाहीत, पण त्यांचा एक साधारण म्हणजे पाऊस संपला आणि थंडीच्या आधी त्यांचा असं त्या एका साधारण म्हणजे हा सप्टेंबर मध्ये साधारण
थंडीच्या आधीचा महिना, तेव्हा त्यांचा हा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा त्यांनी सांगितलं की ही वानरांची शेकोटी मला बघायची, मी अजूनपर्यंत हो. कधी, आणि मी हा शब्द पण प्रथम ऐकलाय, तर मला बघायचे. तेव्हा आदिवासींनी सांगितलं की जेव्हा आमच्या लक्षात येईल तेव्हा आम्ही तुम्हाला जरूर निरोप पाठवू आणि तुम्ही तेव्हा या. आणि मग अगदी योगायोग म्हणा की त्यांनी सांगितलं, सर तुम्ही या, 4 दिवसात वानर शेकोटी पेटवणार आहेत. बर. हा, मग ते विशिष्ट त्या वेळेला त्या आदिवासींनी जेव्हा त्यांना बोलावलं होतं तिथे जाऊन ते थांबले. आणि मग त्या चौघांनी, आता ही लोक तिथे आलेली आहेत बघून ते वानर बुजणार, घाबरणार, अगर त्यांना आपल्यापासून धोका आहे असं वाटणार, म्हणून त्यांनी आधीच झाडावरती बसून आपल्या जागा पकडल्या त्या. आणि मग नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्या जी त्यांची टोळी होती त्यातला प्रत्येक सदस्य येताना आपल्या खांद्यावर, म्हणजे त्यांच्या इथे या भागावर प्रत्येकाच्या हातात 2-2, 3-3 एवढेली, साधारण 3-3 फुटाची लाकडं घेऊन येत होता. लाकडं म्हणजे झाडाच्या फांद्या सुख्या. आणि ते तिथे येऊन असे मध्ये ठेवत होते आणि सगळ्यांची वाट बघत होते. आणि मग नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपले सगळे सदस्य आले, आपल्याला पुरेशी लाकडं इथे निर्माण झालेली आहेत. यांना वरतून उत्सुकता होती, आता हे शेकोटी म्हणजे काय पेटवणार आहेत. आदी मानवांसारखी काय गारगोटी चकमकीच्या दगडावर घासून हे तयार करणार आहेत का? पण तसं तर काहीच दिसत नव्हतं, फक्त नुसती लाकडं दिसत होती. मग त्यांनी काय केलं, म्हणजे त्यांना सुद्धा इतका अचंबा वाटला की ती लाकडं सगळी मध्ये ठेवलेली होती आणि ती जी सगळी टोळी होती वानरांची, ती टोळी त्या लाकडाच्या वाटोळी गोल बसली. आणि त्यांनी आपल्या डोळ्यांनी, म्हणजे ह्या प्राण्यांमध्ये इतकी शक्ती असते की ते निसर्गातली शक्ती कशी ओढून घेतात हे मला तुम्हाला सांगायचंय. त्यांनी आपली नजर त्या सुख्या लाकडांवर, सर्व त्या टोळीतल्या सदस्यांनी त्या सुख्या लाकडांवर आपलं लक्ष केंद्रित केलं. आणि त्या लाकडातली जी उष्णता होती ती आपल्या डोळ्यातनं साठवून आपल्या संपूर्ण शरीरात ती जमा केली. आणि याचं हे म्हणजे आता ती जमा झाली, त्यांचा तो काय अर्ध्या तासाचा, पाऊण तासाचा होता, त्याच्यातले त्यांनी लाकडं तशीच पेटवलेलं, लाकूड पेटवणं, त्यातली फक्त उष्णता त्यांनी आपल्या डोळ्यातनं आपल्या शरीरात खेचून घेतली. आणि मग झाली त्यांची शेकोटी संपली. आणि मग नंतर त्या आदिवासी लोकांनी ह्या सरांना सांगितलं, आता तुम्ही ही लाकडं इथे ठेवलेली आहेत, वानर पण निघून गेलेले आहेत, आता त्यांना पण ह्या लाकडांचा काही उपयोग नाहीये, बरोबर, तेव्हा आता ही लाकडं तुम्ही पेटवून बघा. ही लाकडं कधीही पेटणार नाहीत, कारण त्यातली सगळी उष्णता त्या वानरांनी आपल्या शरीरात घेतलेली आहे. आणि नंतर म्हणजे हा कार्यक्रम त्यांचा करायचा उद्देश म्हणजे हे असं निसर्गाकडनं त्यांना प्रेरणा मिळालेली आहे की पुढील जे 2-3 महिने जे थंडीचे येतील त्या काळात ती शरीरातली सगळी उष्णता वापरतात आणि त्यांना थंडी अजिबात वाजत नाही. काय वेगळंच आहे हे सगळं. म्हणजे अशी लाकडातली कशी काय उष्णता, आपण जर निसर्गाच्या जवळ असतो तर आपल्याला सुद्धा ते साध्य झालं असतं. पण आपल्याला आता सवय काय झाली, गॅस पेटव, फार तर चूल पेटव, ती लाकडं तिथे जा आणि त्याच्यात उष्णता, ती जी ऊब येईल छान गरम, ती घ्यायची, तेवढी घ्यायची. अशी घेऊ शकतो हे माहितच नाही, आजच कळत आहे. वेगळंच असं आहे, जंगलातले प्राणी हे असे राहतात. आता अजून एक मला सांगायचं म्हणजे आपल्या सगळ्यांना लहान मुलांना वगैरे आवडतात वाघोबा, शिव, यांच्याबद्दल पण सांग ना काहीतरी. बलाढ्य प्राणी नाही म्हणू शकणार, शक्ती ज्यांच्याकडे भरपूर शक्ती आहे असे पट्टेरी वाघ, बिबळे आणि चित्ते. याच्यातलं वैशिष्ट्य म्हणजे बिबळे आणि चित्ते हे खूप जोराने धावू शकतात. आणि पट्टेरी जो वाघ असतो तो धावू पण शकतो जोरात, पण ह्या दोघांपेक्षा त्याच्याकडे शक्ती भरपूर असते. आणि त्यांचा एरिया ठरलेला असतो. ते वयात आल्यानंतर काही झाडांच्या बुंध्यावरती आपलं मूत्र टाकून ते हा एरिया माझा आहे हे करून ते हे करतात. म्हणजे दुसऱ्या बाजूचा कुठलाही प्राणी, म्हणजे वाघच पाहिजे असं नाही, लांडगा म्हणा, कोल्हा म्हणा, जंगली कुत्रे म्हणा,
त्यांना हा प्रत्येकाच्या मूत्राचा वास वेगवेगळा जाणवतो आणि त्यांचा हा एरिया आहे हे त्यांना जाणवतं. सिंह पण तिथेच असतात कुठेतरी आणि सिंहांमध्ये सिंहीण शिकार करतात आणि सिंह आरामात ती शिकार खातो. अशी ही वेळ येते की सिंहिणीला शिकार मिळत नाही, तेव्हा मग सिंह खडबडून जागा होतो. आता काही करून आपल्याला शिकारी केलीच पाहिजे आणि मग तो शिकारीला बाहेर पडतो, शिकार करून आणतो आणि मग सगळी टोळी मिळून ती खाते. आता वाघाकडेही खूप शक्ती असते, वाघिणीकडेही खूप शक्ती असते. ती वाघिणीला जेव्हा पिल्लं झालेली असतात तेव्हा ती दुसऱ्या प्राण्यांपासून आणि आपल्याच ह्याच्यातल्या नर वाघांपासून पिल्लांचं संरक्षण करण्यासाठी ते एखाद्या कपारीमध्ये एखाद्या तुटलेली मोडलेली झाडं असतात त्याच्या खाली आपल्या पिल्लांना लपवून ठेवतात आणि त्यांच्या भाषेमध्ये त्यांना त्यांची जी गुरगुरण्याची भाषा असते ते गुरगुरणं नसतं, ते गुरगुरून छोटेसे आवाज काढून आपल्या पिल्लांना सूचना देत असतात की आता ती सूचना आपल्याला समजत नाही पण ती त्या पिल्लांना बरोबर समजते. शिकारीला एखादी वाघीण आणि सिंहीण शिकारीला बाहेर पडल्यानंतर का गेल्या 5 मिनिटात शिकार मिळत नाही, एखादं खूप त्यांना प्रयास करायला लागतात. याच्यामध्ये 3-3, 4-4 तास जाऊ शकतात आणि अशा वेळेला ती मादी आपल्या पिल्लांना सूचना देते की मी तुम्हाला ह्या जागेवर बसवलंय, हे मी येईपर्यंत इथेच बसून राहायचंय. आणि तुम्हाला सांगते त्या छोट्याशा म्हणजे ते पिल्लू किती 1 महिन्याचं त्याच्या आतलंच असतं पण ते आईने ते गुरगुरण्यातनं त्यांना जे सांगितलेलं असतं त्या सिंहिणीला अगर मादी वाघिणीला शिकार करून यायला जरी 3-3, 4-4 तास लागले तरी ती पिल्लं त्या जागेवरनं कुठेही हलत नाहीत, ती तिथेच उभं बसून आईची वाट बघत थांबतात. छान, म्हणजे आईने सांगितलं तर त्या हलत नाहीत जाते. आणि आपली मुलं सुद्धा 10 मिनिटं सुद्धा एकत्र एका जागेवर बसू शकत नाहीत, पण या जंगलात राहणाऱ्या प्राण्यांची सहनशक्तीची खूप कमाल आहे. आणि मग ती आई शिकार घेऊन आली की सगळा आनंद, ती शिकार राहते बाजूला, आधी आईच्या अंगावर उड्या मारणं त्या आनंदाने असतात की आईने आपल्याला खाऊ आणलाय, मग तिचं पिल्लांना गोंजारणं चालू असतं आणि मग ते आणलेली शिकार खातात आणि मग नंतर त्यांचा वेळ सगळा खेळण्यातच जातो. आणि त्यांचं आपापसात जे खेळणं असतं ते नुसतं खेळणं नसतं, ते पुढे आपण मोठं झाल्यानंतर म्हणजे 2 छोटे बच्चे घेतले आणि त्यांनी एकमेकांच्या अंगावर जर उडी मारली तर ते त्यांच्या पुढल्या जीवनकालासाठी ते उपयोगी पडतं. आपण आपल्यावर उद्या शिकार करायची वेळ आल्यानंतर आपण अशी उडी मारतोय, त्याचे पाय असे खेचतोय, त्याच्या मानेला विळखा घालतोय आणि त्याला खाली पडतोय, हे उद्याच्या शिकारीचे प्रयत्न चालू असतात. ओके, आपल्याला असं दिसतात एकमेकांवर ह्याच्यातच करत ते शिकार करायला लागतात. बरोबर. आणि सिंहांच्या पिल्लांची पण तीच अवस्था असते, मादी पिल्लांची तीच अवस्था असते. आणि तृणवर्गीय पक्षी, आणखीन एक तुम्हाला वाघ आणि सिंह यांच्याबद्दल सांगायचं राहिलं म्हणजे नर वाघ घेतला आणि मादी सिंहीण घेतली आणि त्यांचं मिलन झालं आणि त्याच्यातनं जी उत्पत्ती होते ती रानामध्ये म्हणजे जंगलामध्ये होऊ शकते. तर म्हणजे मादी सिंहीण आणि नर वाघ ह्यांच्यापासून जी पिल्लं निर्माण होतात त्यांना लायगॉन म्हणतात. आणि विरुद्ध इकडे मगाशी मी काय म्हटलं, मादी सिंह, आणि आता इकडे मादी वाघ आणि इकडे नरसिंह असेल आणि त्यांच्यापासून जी उत्पत्ती झालेली असेल पिल्लांची त्यांना टायगॉन म्हणतात. पण ह्याच्यात एकच निसर्गाकडनं म्हणजे किती झालं तरी हे विरुद्ध आहे ना, वाघ आणि सिंह आणि हे असं वेगळं आहे. त्याच्यामध्ये निसर्गाने फक्त एकच त्रुटी ठेवली, ती पिल्लं वाढतात पण त्या पिल्लांना ती जगतात, त्यांचं आयुष्य चांगलं जातं व्यवस्थित, फक्त त्यांना उत्पत्ती होत नाही. म्हणजे त्याच्यातल्या ज्या माद्या असतात त्यांना संतती होऊ शकत नाही. हा एकच होतं आणि अशी वाढलेली पण असतात. आणि काही जण म्हणजे ह्याच्यावर मी पण ठाम नाहीये आणि जी अशी पिल्लं होतात
त्यांना काही लोकांचं मत असं असतं की त्यांना 10% समज थोडी कमी असते. अच्छा. पण हे मी खात्रीशीर सांगू शकत ओके. नाही, असं म्हणतात, असं मी काही ठिकाणी वाचलंय. पण असेल, माझ्याकडनं असं एखाद्या वेळेस सांगण्यात चूक हो, होत बरोबर असेल, आहे. कारण माणूस, मीही किती झालं तरी माणूसच आहे. बरोबर. त्यामुळे पण असं म्हटलं जातं की त्यांना बाकीच्या ह्यांच्यापेक्षा 10% समज कमी असते आणि त्यांना संतती होऊ शकत नाही. अच्छा. असं आहे. सहज लहान मुलांना विचारतो आपण, खेळता खेळता, गप्पा मारताना, काही शिकवत असताना, काय रे, अरे जंगलात इतके प्राणी असतात, त्याच्यात सगळ्यात गरीब, स्वभावाने गरीब, म्हणजे तिथे श्रीमंतीचा आणि पैशाचा प्रश्नच नसतो, स्वभावाने गरीब प्राणी कुठले असतात? सगळी मुलं, म्हणजे मी पण त्याच्यात लहानपणी होते, ससा, हरिण, आणि आणखीन गोडुले गोडुले प्राणी कुठले असतील तर ते गरीब. पण हे मी सगळा अभ्यास करायला लागल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ह्या सर्व जंगलात राहणाऱ्या प्राण्यांमध्ये सर्वात गरीब प्राणी आहे तो सिंह. काय सांगताय? हो, सगळ्यांना आश्चर्य वाटतं की सिंह गरीब कसा, म्हणजे मादी सिंहापेक्षा सिंह हा गरीब असतो. बर. पण आणि म्हणजे त्या सिंहाजवळ तो, आता मी सांगते म्हणून उद्या तुम्ही जंगलात गेल्यानंतर सिंह समोर आला की त्याला मिठाळायला जाऊ नका, कारण तोही घाबरेल, आपणही घाबरेल. आपण त्यांचा अंदाज घ्यायचा, मुख्य म्हणजे आपण घाबरायचं नाही. तुम्ही एक काम करायचं, जर तुम्ही धीट असाल आणि तुम्हाला एखाद्या सिंहाजवळ जर जायचं असेल तर तुम्ही शक्यतो करून, जर तो सिंह खाली बसलेला असेल तर तुम्ही लांबूनच सरपटक, म्हणजे तुमच्या 4 पायांवर रांगत त्याच्याजवळ जा. अच्छा. त्यांना तुमच्या उंचीचा कुठलाही प्राणी दिसला, कारण ते आपल्याला माणूस प्राणी म्हणून ओळखतात. बरोबर. म्हणून हा आपल्या उंचीचा आहे, म्हणजे हा आपल्या बरोबरीचा आहे, असं करून त्याच्यापेक्षा उंच प्राणी आला, त्याच्यापेक्षा उंच प्राणी आला तर तो घाबरतो. ओके. घाबरतो म्हणजे तो स्वतः घाबरत नाही, तो अटॅक तुमच्यावर हल्ला करायच्या तयारीत राहतो. बरोबर आहे. पण तुम्ही अंधारून गोंजारून हळूहळू रांगत त्यांच्याजवळ जाऊन पोचलात तर तो तुम्हाला तुमच्याजवळ अगदी सामावून घेतो. पण तेवढा तुमच्यात धीटपणा पाहिजे. एवढं शक्यच नाही. नाहीतर त्याचं सिंहाच्या जवळ गेल्यानंतर त्याचं रौद्र म्हणजे आपण प्रथमच बघतोय म्हणून त्याची ती आयाळ प्रचंड, त्याचे ते डोळे, ते भीतीदायकच असतो प्रकार. म्हणजे अशा ठिकाणी सुद्धा ज्याच्या अंगात भरपूर धीटपणा आहे, ज्यांनी सिंह पिंजऱ्यातले वगैरे असे जवळने बघितलेले आहेत, अशा लोकांनी तो गरीब आहे म्हणून जायचं नाही लगेच. बरोबर. हा, गरीब आहे म्हणून त्याला त्याच्याजवळ जायचं नाही. पण हा त्याचा स्वभाव धर्म आहे. जर तुम्ही त्याला माणसाळावायचा जर प्रयत्न केलात तर तो चटकन माणसाळू शकतो आणि तुम्ही शिकवलेलं शिकूही शकतो. फक्त तुम्ही त्याच्या उंचीप्रमाणे राहायचं. आणि मगाशी मी जो तुम्हाला संदेश दिला, संदेश नव्हे, मी तुम्हाला सांगितलं की त्यांचे हातपाय जिथे पोचत नाही तसंच सिंहाचं आहे. सिंहाची जी आयाळ आहे त्याच्यावरनं जर तुम्ही एक 15 ते 16 वेळा जर हात फिरवलात, म्हणजे तो स्पर्श त्याच्या अंगात त्याला समजला पाहिजे असा इतक्या जोरात तो हात फिरवायचा. पण ते असं अगदी राकट न वाटलं पाहिजे नाही, प्रेम त्या सिंहाला कळलं पाहिजे की तो अगदी तुम्हाला शरणागत होतो. म्हणजे त्याला आयाळीवरनं हात फिरवलेला, त्याच्या पोटाच्या खालच्या भागातनं हात फिरवलेला, त्याच्या पाठीवरनं हात फिरवलेला, त्याची शेपटी गोंजारलेली त्यांना भयंकर आवडते. शेपटीला कोण हात लावणार, शेपटी, पाठ, डोक्याचा भाग फ्रेंडली आहे. म्हणजे हो, खूपच. जरी आपण घाबरतो पण ऐकून छान वाटलं की सिंह पण एवढा फ्रेंडली आणि बरोबर तसंही ते राहू शकतात. आता हे आपण थोडंफार, आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी आता पाण्यात राहणारे म्हणजे बदक, राजहंस पक्षी, म्हणजे आपल्याला एक सर्वांना पुराण काळापासून उल्लेख केलेला म्हणजे राजहंस पक्षी हा तळ्याकाठी राहतो आणि पुराण कालापासून पण राजहंसाचे सगळीकडे उल्लेख आपल्याला आढळतात. हा पक्षी पांढरा शुभ्र असतो, डौलदार असतो, छान असतो. आणि एक पहिल्यापासून आपला समज झालेला आहे की दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलं
की राजहंस फक्त त्यातलं दूध पितो आणि पाणी तसंच ठेवतो. पण हा सर्व माणसांचा हा गैरसमज झालेला आहे. राजहंस हा पाण्यात राहतो आणि पाण्यात उगवलेल्या ज्या वनस्पती असतात त्या तो खातो. आणि त्याची खायची पद्धत अशी असते की त्या वनस्पतीचा जो दांडा असतो तो दांडा तो तोडतो आणि तोडल्यानंतर त्या दांड्यातला येणारा त्या वनस्पतीमधला जो पांढरा चीक असतो तो तो ग्रहण करतो आणि तेव्हा त्याच्याबरोबर चोचीमधनं त्याच्या चोचीत जे पाणी जातं ते तो पाणी बाजूला सरतो आणि तो चीक पितो. आणि त्यालाही बाहेर आणल्यानंतर वाटतं आपण दुधात पाणी मिसळून ठेवल्यानंतर त्याला हे दूध आहे का पाणी आहे का सरबत आहे का तुम्हाला आता लहान मुलांना जसं कोल्ड्रिंक वगैरे आवडतं तसं आहे ते त्याला काहीही समजत नाही. त्याला हा कुठल्या तरी वनस्पतीचा द्रव पदार्थ आहे म्हणून तो त्या भांड्यातलं फक्त दूध प्राशन करतो आणि पाणी हे तसंच राहतं. आणि राजहंसाची जोडी हे एकदा जमली की त्यांची म्हणजे त्यांचा आयुष्य मर्यादा जी काय 8-9 वर्ष असेल तेव्हा ती जोडी ती कायम राहते. ते कधीही एकमेकांना सोडून जात नाही. तसं क्रौंच पक्षी, करकोचा पक्षी असे काही काही पक्षी आहेत त्यांच्या ह्या जोड्या कायमच्या असतात. आणि बया नामक छोटा पक्षी आहे अगदी, त्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगते. ते बया ह्यातला नर बया हा एखाद्या छोट्याशा झाडावर 5-6 घरटी बांधतो आणि बया मादी ही सगळं अगदी बघत असते की आपला बंगला बांधला जातोय असं करत ती ते घरटी बघत असते. आणि ती एका घरट्यात जाते, तिला ते पसंत पडलं नाही घरटं तर दुसऱ्या घरट्यात जाते आणि जे घरटं तिला पसंत पडेल त्या घरट्यात ती राहते. तेव्हा त्या बया पक्षाला समजतं की या वर्षाची आपली जोडीदारी ही आहे. आणि एखाद वेळ अशी वेळ येऊ शकते की एखादा बया पक्षी एखाद्या झाडावर 5-6 घरटी बांधतो. 5-6 माद्या अगर एकच मादी त्या घरट्यातनं फिरून जातात आणि कोणीही त्या घरट्याला पसंत करत नाही. अशा वेळेला त्या बया पक्षाला इतकं दुःख होतं की तो बया पक्षी त्याच झाडाच्या बुंध्यावरती आपली ती एवढीशी उलीशी चोच त्या झाडावर टोकरत अक्षरशः तिथे जीव देतो. आई ग, एवढं होऊ शकतं. विचार, आपण एवढी घरटी बांधून नाही आलं तर म्हणजे त्याला इतकं दुःख होतं की आपण इतके कष्ट घेतले पण एकाही मादी पक्षाला आपलं घरटं पसंत. आता माझ्या जीवनात काही अर्थ नाहीये म्हणून तो अरे बापरे प्राणत्याग करतो खरं सांगायचं तर. आणि आता तुमचा आमचा जंगलात राहणारा सर्वात हत्तीबद्दल खूप सांगण्यासारखं आहे. खूप सांगण्यासारखं आहे. सगळ्यांच्या ओळखीचा असतो. लोक म्हणजे रस्त्यावरनं देवस्थानाच्या ठिकाणी लहान मुलांना पण हत्ती आवडत असतो, ते बघत असतो. पण म्हणजे ह्या हत्तींचं वैशिष्ट्य खूप आहे. ते एकदा घेतलेला वास, उदाहरणार्थ हा जर मी माझा रुमाल जर त्यांच्या पुढ्यात ठेवला आणि ह्या रुमालाचा जर त्यांनी वास घेतला तर ते मला आणि माझ्या रुमालाला त्यांच्या आयुष्यात हयातीत विसरणार नाहीत. ते कुठलाही वास कधीही विसरत नाही. काय सांगते. हत्तीचं आयुष्य हे जवळजवळ 100 ते 110 वर्षाचं असतं आणि ते 30 वर्षाचे झाल्यानंतर ते प्रजोत्पादन करू शकतात. अच्छा. आणि ह्या हत्तींच्या कळपामध्ये म्हणजे त्यांना जे हत्तींना आपण हस्तिदंत म्हणतो ते आपल्याला 2 बाहेर दिसतात आणि हत्तीचे खायचे दात निराळे असतात, दाखवायचे दात निराळे असतात. त्यांना त्यांच्या सोंडेच्या आतमध्ये 80 दात असतात. 80 दात असतात. हे जे सुळे आहेत हे त्यांचं शो साठी, त्यांचे म्हणजे आपण शो साठी म्हणू पण त्यांच्यातही त्याला महत्व आहे. ज्या हत्तींना असे सुळे येत नाहीत, जे बाहेर दिसणारे सुळे येत नाहीत, त्या हत्तीला मकणा म्हणून ओळखलं जातं. आणि त्याला त्यांचा जो कंपू म्हणजे त्यांची जी टोळी असेल ती 50 ते 60 जणांची असते. आणि असा दात नसलेला मखणा हत्ती जो असतो त्याला त्या टोळीमध्ये त्यांच्या कळपामध्ये काहीही किंमत दिली जात नाही. तो खूप म्हणजे
त्याला सतत डिप्रेशन येत असतं, त्याला सतत स्वतःचा एकटेपणा जाणवत असतो आणि शेवटी तो कळप सोडून निघून जातो की त्याला तिथून सहानुभूती मिळत नाही, त्याला खूप दुःख होतं. तो एकटा जातो जंगलात, त्याला जितके दिवस राहायचं असेल तो राहतो आणि नंतर तो इतका कंटाळतो की कुठल्या तरी खोल नदीमध्ये, खोल डोहामध्ये जाऊन तो आत्मसमर्पण करतो, तो आपलं जीवन संपवतो. आणि बाकीच्या हत्तींचं काय असतं, ते कसं समर्पण, कसे मेल्यावर किंवा काय असतं? तर ते हे ज्या बाकीच्या म्हणजे इतकी काही जंगलातली म्हणजे आफ्रिका वगैरे अशा इकडची ठिकाणची इतकी जंगलं मोठी आहेत की तिथे अजून काय आहे हे सुद्धा शास्त्रज्ञांना माहिती नाहीये. मग असे जे हत्ती ज्यांना आता जीवन नकोसं झालंय ते तिथे त्या अज्ञातवासात जाऊन अगर खोल पाण्यामध्ये जाऊन आपलं जीवन समर्पित करतात. आणि एखादा हत्ती काहीही कारणाने जर असा जंगलातच मेला तर बाकीचे जे नर हत्तीणी त्यांच्यातील पिल्लं ह्यांना भयंकर दुःख होतं. ते त्यांच्या वाटोळे फेऱ्या मारतात, आपल्या सोंडेने त्यांना गोंजारतात आणि त्यांच्या वाटोळ्या फेऱ्या मारत असतात आणि त्यावेळेला चक्क आपल्या माणसांसारखं त्यांच्या डोळ्यातनं पाणी गळत असतं. आणि मग नंतर मग तेही निसर्गाला सामोरे जातात, त्याच्यावर प्रेम करतात आणि शेवटी निघून जातात. मग बाकीचे जे प्राणी असतात ते येऊन त्यांचं मांस वगैरे भक्षण करतात. हाडं तशीच राहतात. ती हाडं ही जरी तशीच राहिली तरी त्या हत्तींना त्यांची ओळख पटत असते आणि ते त्या हाडांवर सुद्धा प्रेम करतात. आणि मग आपण सुद्धा ह्याला सगळ्याला काळ हेच औषध असतं ना, दुःखाची तीव्रता कमी होण्यासाठी काळ हेच औषध आहे. मग नंतर काय ते आपल्या जंगलातल्या जीवनाला सामोरं जातात. बरोबर. नाही, खूप छान माहिती ऐकायला मिळाली आपल्याला, अद्भुत आणि अगदी आश्चर्यकारक. मला वाटतं की पूजा आणि माझी दुसरी मुलगी पूर्णिमा ह्यांना सुद्धा प्राण्यांबद्दल खूप प्रेम आहे. ते सुद्धा तितकंच माझ्या इतकं निगुतीने त्यांचं करतात, त्यांचा अभ्यास करतात आणि त्यांनाही असं ह्या मॅडम सारखं जर कोणी भेटलं तर त्या विषयावर त्या बोलू शकतात, कारण माझ्याकडे बघून त्यांना ते प्रेम अभ्यास आहे. बरोबर आहे. आणि मागच्या भेटीमध्ये तिने मला सांगितलं होतं की तिच्या घराच्या बाहेर ती 3 बादल्या पाणी ठेवायची प्राण्यांसाठी, उन्हाळ्यात स्पेशली. उन्हाळ्यामध्ये मी काय करायचे, दुपारी म्हणजे आता हा माणसांचा दोष आहे, आपलं काम झालं की आपली गाढवं, घोडे नाहीत, जास्त करून गाढवं आणि गुरं आपल्याला त्यांची गरज नसेल की ती वाऱ्यावर सोडून देतात आणि ती दुपारी फिरत वगैरे असताना मग एकदा माझ्या लक्षात आलं, अरे एवढ्या टळटळीत उन्हामध्ये जेव्हा आपल्याला सुद्धा तहान लागते मग ह्या प्राण्यांना नसेल का लागत. म्हणून मी एक दिवस सहज एक बादली पाणी भरून माझ्या बंगल्याच्या बाहेर गेटच्या इथे नेऊन ठेवलं. ते 2 गाढवांनी पिऊन टाकलं. मी दुसऱ्या दिवशी 2 बादल्या ठेवल्या आणि जसं मी 2 बादल्या ठेवल्या तशी दुसऱ्या दिवशी 4 गाढवं आली. असं हळूहळू त्यांना कळलं की इथे आपल्याला पाणी तरी निदान पाणी तरी प्यायला मिळू शकतं. आणि नंतर 3 बादल्या झाल्या, गाढवांचंही प्रमाण वाढलं. आजूबाजूची लोक मला थोडंसं वेड्यात काढायला लागली की ही बाई काय करते, पण मला दिसत होतं त्यांचं पाणी पितांचं आणि पिऊन झाल्यानंतरचं समाधान मला त्यांच्या दिसत होतं. ते माझ्या बंगल्याच्या बाहेर घोटाळायचे आणि थोड्या वेळाने निघून जायचे. बरोबर आहे. नाही म्हणजे आपण म्हणतो की आता पक्ष्यांना चारा द्या, तसं पाणी ठेवा पक्ष्यांसाठी उन्हाळ्यात, ते माहिती मला. बरोबर. पण प्राण्यांसाठी पण ठेवायचं आपल्या घराच्या बाहेर बादलीवर. तसं माझ्या घराच्या बाहेर एका प्लास्टिकच्या कुंड्यामध्ये पाणी ठेवलेलं असतं. ते कोणी येऊन पिऊन जात असेल, पक्षी प्राणी येऊन पिऊन जात असेल, पण आपण सकाळी जसं तुळशीला पाणी घालतो तसं त्या ह्याच्यात पाणी ओतून ठेवायचं. नाही, खूप छान माहिती दिलेली आहे आणि खूप आम्हाला नक्की आवडली असणार आहे. आणि आजच्या ह्या कालच्या बालक दिनानिमित्त सादर केल्यामुळे मुलं पण खूप खुश झाली असणार आहे. तर तुम्ही गोष्ट तिची मध्ये आलात आणि खूप छान माहिती सांगितली. आणि तसं तुम्हीही मला ही माझी गोष्ट बाकीच्या लोकांपर्यंत, बाकीच्या मुलांपर्यंत पोहोचवायची मला संधी दिली, त्यामुळे तुमचेही मी आभार मानते. धन्यवाद. अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची.